माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार आज सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पिंपळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली। विविध विकास कामांच्या निमित्ताने ते पिंपळवाडी येथे आले होते। त्यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। शाळेत काही अडीअडचणी येतात का, शालेय पोषण, मध्यान्ह भोजन वेळेवर व नियमित मिळते का, यासह त्यांनी इतर प्रश्न विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली। पिंपळवाडी येथे नवीन शाळा खोलीसाठी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या शाळा खोलीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिली। त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत छायाचित्र घेतले। याविषयी गावात एकच चर्चा सुरू होती। यापूर्वी देखील आमदार अब्दुल सत्तार मंत्री असताना त्यांनी अनेक शाळांना अचानक भेटी दिल्या, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांचे निवारण केले। इतकंच काय तर बऱ्याच वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मध्यान्ह भोजनाचा आस्वादही घेतला। गाव माझा न्यूजकरिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।